नमस्कार अमरावती. एकीकडे आगीच्या भीषण ज्वाला आणि दुसरीकडे निष्पाप चिमुकल्यांचा आक्रोश. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या रात्रीत मृत्यूचं तांडव सुरू असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 36 बालकांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या 3 परिचारिका आणि एका ब्रदरने माणुसकीचं अनोखं उदाहरण घालून दिलं. या रिअल लाईफ हिरोंच्या शौर्याला आता सलाम करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या 4ही कर्मचाऱ्यांचा भावूक वातावरणात सत्कार करण्यात आला. प्रत्येकी 50,000 रुपयांची रोख मदत देत त्यांच्या धैर्याला मानाचा मुजरा करण्यात आला. ज्यावेळी रुग्णालयात सर्वत्र धुराचे लोट पसरले होते, त्यावेळी स्वतःच्या जीवाची बाजी लावत या परिचारिका आणि ब्रदर आगीत धावून गेले आणि आपल्या काळजाचा तुकडा असल्याप्रमाणे त्या चिमुकल्यांना कवटाळून सुरक्षित बाहेर घेऊन आले. त्यांच्या या धाडसामुळे 36 बालकांचे प्राण वाचले. या अविश्वसनीय शौर्याची आणि माणुसकीची दखल घेत खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या सत्कारावेळी वातावरण भावूक झालं. कौतुकाच्या शब्दांसोबतच अश्रूंचाही बांध फुटला. संकटाच्या काळात कर्तव्याला सर्वोच्च मानत स्वतःचा जीव धोक्यात घालून चिमुकल्यांचे प्राण वाचवणाऱ्या या 4 रिअल लाईफ हिरोंना अमरावतीकरांकडूनही मनापासून सलाम. अमरावती शहरामध्ये आम्ही डॉक्टर बोंडे साहेब, खासदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये यावर्षीपासून आम्ही दहीहंडी घेणार ठरवलं होतं. पण हा इतका दुःख प्रसंग अमरावती शहरामध्ये झाला की ज्यामध्ये जवळपास 3 बालक आपल्या डबरींमध्ये वारली आणि जवळपास एक 7-8 मोठ्या प्रमाणामध्ये ॲडमिटसुद्धा आहेत. अतिदक्षता विभागामध्ये आहे. आपण ही दहीहंडी जी करतो ही बालगोपाळांसाठी करतो, बालकांसाठी करतो आणि आपण त्या बालांमध्ये, त्या लहान मुलांमध्ये एक कृष्णाचं रूप आपण पाहत असतो. आणि त्या अनुषंगाने परत आपण इतकं भयंकर एक दुःख अमरावती शहरामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये झालेली घटना पाहता की आपण ही दहीहंडी न करता याच्यामध्ये जी कुटुंब आहे, जी बालकं वारली आहे, जी बालकं अति सिरियस आहे, यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं शासन करत राहील. शासन करेल, कारण भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे पूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे आम्ही एक निर्णय घेतला की ही जी निधी आहे ही आपण यासाठी चांगल्या कामासाठी खर्च केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशी कोणती घटना घडू नये. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 3-4 नर्सेस आणि 2-3 वॉर्ड बॉय जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्यांना सन्मानित केलं. कारण ही वेळ सन्मानित करायची नाही, परंतु त्यांनी त्यांचा जीव धोक्यात टाकून स्वतःच्या मुलासारखं त्यांनी ती मुलं वाचवण्याचा जो प्रयत्न केला. की जे बालकं होते त्या 3 बालकांना जरी परिचारिका, तिथले स्टाफ, अटेंडंट वाचू शकले नाही, तरी त्या सगळ्या अंधारात, आगीमध्ये ते स्वतः प्रवेश करून त्यांनी बाकीच्या बालकांचा जीव वाचवला. स्वतःच्या मुलासारखं त्यांना उचलून आणलं. त्यामध्ये त्यांचे हातसुद्धा भाजले. आणि म्हणून असे जे जीवावर उदार होऊन काम करतात आहे त्यांचा सत्कार करणं अपेक्षित होतं. खरं म्हणजे बालगोपालांसाठी गोपालकाला आणि दहीहंडी असते. यावर्षी भारतीय जनता पक्षाने ठरवलं होतं की दहीहंडी साजरी करायची. पण जेव्हा बालकांचा जीव गेला, या दुःखद वातावरणात दहीहंडी करू नये असं भारतीय जनता पक्षाच्या कोर टीमनी ठरवलं. आणि तो पैसा जो खर्च करणार होतो तो प्रत्येकाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान, जे मृत बालक झाले त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक मदत शासन करेल ती करेल, पण एक फूल नवे फुलाची पाकळी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून. त्याचप्रमाणे जे बालक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे आता उपचाराकरता शासन खर्च करणार आहे, परंतु त्यांना राहण्याचा खर्च वगैरे जो येतो त्यासाठीसुद्धा मदत